मित्रांनो, जग चंद्रावर गेलं म्हणतात, परंतु ज्या ठिकाणाहून चंद्रावर जाता येतं त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला इथून आजही 1.5 तास लागतो. माझ्यासोबत कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो की चंद्रावर कुठून जाता येतं. स्वर्गाहून सुंदर आहे ही भूमी र, पण जगण्याचा संघर्ष पाहवत नाही र. शाळेत नाही पिण्याचं पाणी आणि जाण्यासाठी रस्ता र, तरीही साजरा होतोय इथे स्वातंत्र्याचा 80वा उत्सव र. भारत माता की. असं ठरवलेलं होतं की मला जिथं मिळेल तिथं मी काम करायला तयार. हा आहे चवेनीचा कोका. नमस्कार मित्रांनो, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध AMS YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, सध्या मी खोपी धनगरवाडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आज आहे स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्योत्सव म्हणजे 15 ऑगस्ट. या निमित्तानं मी इथल्या धनगर वस्तीतील एका शाळेला भेट देण्यासाठी आणि दुर्गम नाही तर अतिदुर्गम भागात मी आलेलो आहे. कारण इथून आता 1.5 तासाची पायपीट करून या शाळेवरती पोहोचता येतं आणि आपल्यासोबत महाले सर आहेत आणि त्यांच्यासोबत आपण वरती जातोय. थांबा, खोपी धनगरवाडी या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी इथं कसं आलो इथपासून मी तुम्हाला सर्व दाखवतो, तर व्हिडिओ सुरुवातीपासून बघा. माझ्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने मी गेल्या अनेक दिवसापासून एका दुर्गम शाळेचा शोध घेत होतो आणि अखेर एके दिवशी मला ही शाळा सापडली. त्या शाळेतील महाले सरांच्या संपर्कात मी गेल्या अनेक दिवसापासून होतो. 15 ऑगस्टचा कार्यक्रम सकाळी लवकर असणार होता, त्यामुळे वेळेत शाळेत पोहोचणं गरजेचं होतं. म्हणून मी आदल्या रात्रीत मिरलेवाडी येथे मुक्कामी आलो होतो. सकाळी मिरलेवाडी शाळेजवळच महाले सरांच्या आणि माझी भेट झाली आणि इथून सुरू झाला आमचा एक वेगळा प्रवास. एका प्रकारे आमचा पाठशिवणीचा खेळच सुरू होता. महाले सर आम्हाला रस्ता दाखवत होते आणि आम्ही त्यांच्या मागोमाग त्या दुर्गम वाटेने पुढे निघालो. थोडं अंतर गेल्यानंतर अचानक एका गायीनेच आमचा रस्ता अडवला. आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला काही जंगली कोल्हे दिसले. आमची गाडी दिसताच ते घाबरून जंगलाच्या दिशेने पळाले. पण थोडं पुढे गेल्यावर त्यांनी पुन्हा मागे वळून आमच्याकडे पाहिलं. पुढे रस्त्यावर अनेक ठिकाणी वेडीवाकडी वळणे होती. काही ठिकाणी डोंगर, दगड आणि माती रस्त्यावर कोसळलेली होती. पण या सगळ्या प्रवासात आजूबाजूचा परिसर मात्र मनाला खूप आनंद देत होता. डोंगराच्या कुशीतली छोटी छोटी कौलारू घरं दिसत होती. ही घरं पाहताना मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता. तेवढ्यात आम्हाला काही विद्यार्थी दिसले. 5वीच्या पुढे. शाळेला कुठे चालला? खाली का इकडे वर? अच्छा. शिक्षण घेण्यासाठी हायस्कूलला जाणारे हे विद्यार्थी 15 ऑगस्टच्या झेंडावंदनसाठी खाली निघाले होते आणि आम्ही वरती निघालो होतो. वयोवृद्ध आजोबा दिसले. त्यांना नमस्कार चमत्कार रामराम केला आणि पुढच्या वळणावर आमची रात्री संपर्क करून ठेवलेले त्या वाडीतील शिक्षण समितीचे अध्यक्ष यांच्याशी भेट झाली. मुलांसाठी आम्ही शालेय साहित्याचा छोटासा बॉक्स आणला होता, तो आम्ही त्यांच्या हवाली केला आणि ते शॉर्टकटच्या रस्त्याने पुढे निघून गेले. ते आम्ही गाडी पार्क केली आणि इथून पुढे गाडीने जाणं अवघड होतं, कारण इथपर्यंतच डांबरी रोड होता आणि इथून पुढे पायी प्रवास करावा लागत होता. खोपी धनगरवाडीच्या त्या छोट्याशा शाळेकडे त्या 5 मुलांना भेटण्यासाठी आम्हाला आतुरता लागली होती आणि आम्ही त्यांच्या ओढीनं हा प्रवास सुरू केला. आज पाऊस नाही, त्यामुळं एक अडचण कमी आहे, परंतु ही जी पायपीट आहे ती माझी नाही पण ह्या सरांची रोजची आहे. मित्रांनो, हे महाले सर आहेत आणि या ठिकाणाहून हे रोज जाणं येणं करतात. आज त्यांची फक्त 16 महिने ड्युटी राहिली आणि 16 महिन्याची ड्युटी असताना ते या अशा दुर्गम भागात सर्व्हिस देत आहेत. मुलं घडवण्याचं, या देशाचं भविष्य घडवण्याचं काम करत आहेत. तर तुम्हाला या वाटेनं रोज जाताना काय म्हणजे असं प्राणी वगैरे? आजपर्यंत मला कुठलाही प्राणी या ठिकाणी आढळलेला नाही. जाणं सुखरूप आहे माझं. फक्त चढायचा वगैरे हा चढाचा एवढा अवघड आहे. तुम्हाला पहिल्यांदा आल्यानंतर कसं वाटतं? जरा अवघडच वाटलं, कारण याआधी कधीच अशा दुर्गम भागामध्ये मी काम केलेलं नाही. तालुक्यापासून अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावर सुखदर माझी शाळा होती. त्या ठिकाणी 9 वर्ष 11 महिने मी काम केलं. तर फक्त एवढा अनुभव घ्या की सरांचे बोलण्यावरून तुम्ही लक्षात येईल की किती
जाणं येणं किती म्हणजे तकलीफ देणार आहे. तुम्ही रस्त्याकडे पहा, पूर्ण एकदम तीव्र उतार आहे. जर जास्त पाऊस पडला तर या चालायचं सुद्धा अवघड आहे. वरती जर शाळेत तुम्ही गेलात तर शाळेत फक्त 5 विद्यार्थी आहेत. कारण सरांनी आम्हाला आता सांगितलं 5 विद्यार्थी आहेत. 5 विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी हे सर त्या ठिकाणी चाललेले आहेत. म्हणजे रोज जात आहे. काय सांगा, बोला. तुम्हाला ह्या भागाची पहिली माहिती होती का? नाही, नव्हती. पहिल्याला ते समजा आपण तिकडे बदली झाली ना, हा म्हणजे बदली म्हणलं की जरा थोडस अवघड वाटतंय ना. हो. एखाद्या ठिकाणी कंटिन्यू काम केल्यानंतर बरोबर. समजा बदली होणार, कुठं होणार, तिथले लोक कसे आहेत, विद्यार्थी कसे आहेत, तर हे सर्व प्रश्न पडतात. बरोबर. मग तुम्हाला ज्यावेळेस इकडले ह्या शाळेचं नाव कळालं, अशा ठिकाणी आहे, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? खरं तर ज्यावेळेस माझी बदली झाली त्यावेळेस मी मनापासून ठरवलेलं होतं की मला जिथं मिळेल तिथं मी काम करायला तयार. किती दुर्गम भागात सुगम भागात काम करायचं आहे आणि अवघड भागामध्ये जरी गेलो तरी माझं काम आहे तेच करायचं आहे मला. सर्व्हिस मधला सगळ्यात अवघड पॅच हाच आहे का ह्याच्या अगोदर काय? नाही, हाच आहे हाच. पहिल्यांदा या शेवटच्या 16 महिन्यातला 16 महिन्यात. तुमच्या आणि आमच्या वयात फरक. याच्या पुढे डिफरन्स आहे. होय, फरक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, या वयात म्हणजे कसं आहे, जी लोक इथं राहतात त्यांची प्रॅक्टिस आहे. त्यांना म्हणजे ह्या गोष्टी चालणं किंवा ही संघर्ष त्यांच्यासाठी काही वेगळा नाही. परंतु साचेबद्ध लाईफ जगणारे शिक्षक वर्ग जो असतो त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खरंच अवघड आहेत वर्ग. जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल, किंवा शिक्षक असतील, पोलीस असतील, पोस्टमन असेल, SBI बँकेतले कर्मचारी असतील, ST कंडक्टर असतील, अशा अनेक जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल अनेक लोकांच्या मनात थोडंसं घृणा असते, द्वेष असतो. कारण त्यांची सर्व्हिस त्यांना खटकलेली असते. परंतु या सर्व डिपार्टमेंटमध्ये अशी पण देवदूत आहेत की ज्यांनी खरंच प्राणपणाला लावून किंवा एक देश सेवा समजून ही कामं अगदी चोखपणे पार पाडलेली आहेत. आणि त्यांना या देशानं, या देशातल्या नागरिकांनी डोक्यावरती घेतलेला आहे, हृदयात जपलेला आहे. मी आज अशाच एका शिक्षकांसोबत आहे, जे आहेत आपले महाले सर. 16 महिने राहिले त्यांच्या सर्व्हिस मधले. मी एक सांगू शकतो, एखाद्या कुटुंबाला बापाचं छत्र हवा, म्हणजे छत्र महत्वाचं असतं तर ते कुटुंब व्यवस्थित राहतं. तसंच एखाद्या शाळेला शिक्षकाचं महत्व आहे. आणि आज महाराष्ट्रात अशा भरपूर शाळा आहेत की शिक्षक नसल्यामुळं, पटसंख्या कमी असल्यामुळं त्या शाळा बंद पडत आहेत. आणि आज जर आपली भाषा, आपली संस्कृती, त्या सर्व गोष्टी जर आपल्याला वाचवायच्या असतील तर मराठी शाळा टिकणं गरजेचं आहे. भले ते दुर्गम भागात का असाना, परंतु या शाळा टिकणं गरजेचं आहे. त्यामुळं त्या शाळेत शिक्षकांचं असणं खूप गरजेचं आहे. आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी अशा आंदोलनं चालू आहेत की आम्हाला शिक्षक नाहीत. सोशल मीडिया पाहत असणाऱ्या प्रत्येकाला माहिती असेल की अनेक ठिकाणी आंदोलनं चालू आहेत की आम्हाला शिक्षक नाही, आमचे विद्यार्थी एवढे आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी पट जास्त आहे तिथं शिक्षक नाही, आणि जिथं विद्यार्थी कमी आहेत तिथं तर मग काय कारण दिली जातात की पटसंख्या कमी आहे. पण आपल्यासोबतच गावच्या ग्रामस्थांचा सुद्धा तेवढाच रोल येतो की त्यांनी शाळा बंद पडण्याचं कारण एकमेव असं सांगितलं जातं की पटसंख्या कमी आहे. बरोबर का? होय, बरोबर. पट कमी असल्यामुळे शिक्षक कमी केली जातात, पट कमी असल्यामुळे शाळा बंद पडल्या जातात. शिक्षकांना म्हणजे शिकवण्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट एवढी कामं देते त्यांच्या त्या पोझिशनला ते मॅच होत नाही. ती कामं सगळी शिक्षकांना करावी लागतात. शिक्षकांना शिकवायचं कधी, असा बी एक प्रश्न. अजून अर्धा तास लागेल. आता अवकेरेवाडीच्या जवळ आलो. इथे 10-12 घरांची वाडी आहे. इथं त्यात वाडीतले विद्यार्थी येतात. नाही, 3 वाड्यातले विद्यार्थी, जानकरवाडी, अवकेरेवाडी आणि मानेवाडी. ही वाडी आहे. हा, त्या वाडीतल्या पालकांची तळमळ आहे का शाळा टिकावी? हा, शाळा टिकावी म्हणून त्यांची तळमळ आहे. कारण त्या विद्यार्थ्यांना त्या वाडीपासून अगदी 7 किलोमीटर अंतर पार करून पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना जावं लागतं. ही त्यांची पायपीट होऊ नये यासाठी या इथल्या ग्रामस्थांची तळमळ आहे की आमची शाळा टिकून राहावी. तर मला सांगा, त्या शाळेवरती तुमच्या अगोदर कोणते शिक्षक होते? काताळे सर होते. काताळे. त्यांच्या अगोदर पण शिक्षक असतीलच. होय. सर्वांचा हा संघर्ष म्हणजे कायमच. माझ्या अंदाजे इथं शिक्षक टिकणं मुश्किल गोष्ट आहे. माझ्या अंदाजे जर याच्या नंतर 16 महिने सरांचे राहिले इथं प्रमाणितपणे करतायत. पण ज्यावेळेस इथं नवीन शिक्षक येईल ना तर ती कमीत कमी 30च्या आसपासचा असावा. म्हणजे कसं, आता ही सरला पनिशमेंट दिल्यासारखं आहे. 16 महिने म्हणजे राहिलेत आणि अशा दुर्गम भागात चालायचं. प्लस पूर्ण म्हणजे वन आहे, ही म्हणजे पूर्ण जंगल आहे आसपास. आणि सह्याद्रीचं जंगल आहे. सह्याद्रीत वाघ किती आहेत तुम्हाला माहिती आहे ह्या पट्ट्यामध्ये, कोयनेच्या पट्ट्यामध्ये सोडलेले. तर अशा याच्यातनं जायचं यायचं रोज जीवन मरणाचा संघर्ष आहे. कारण वेळ कुठली सांगून येणार नाही. तर इथं जर म्हणजे या शाळेला किंवा या विद्यार्थ्यांना जर चांगलं भविष्य द्यायचं असेल तर माझ्या मते एक नौजवान तिशीतला एक शिक्षक द्यायला पाहिजे. हा आहे शाळेकडे जाणारा खडतर रस्ता. आणि जरा या रस्त्याच्या कडेला पहा, वरती कुठेतरी शेतामध्ये भाताची लागवड सुरू असताना मुसळधार पावसामुळे काही नुकतीच लावलेली भाताची रोपं खाली वाहत आली आहेत. माती नाही, व्यवस्थित शेती नाही, कोणी त्यांची मशागत करत नाही. पण तरी ही रोपं आहे त्या परिस्थितीत वाढत आहेत. आणि मला वाटतं या भातांच्या रोपांचं आणि या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं एक सुंदर कनेक्शन आहे. कारण या डोंगर दुर्गम भागात शिकणारी ही
मुलं सुद्धा काहीशा तुटपुंजा सोयी सुविधांमध्ये शिक्षण घेत आहेत, पण त्यांची स्वप्न मात्र मोठी आहेत. अडचणी आहेत, रस्ता नाही, मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत, तरी ही मुलं शिकत आहेत, पुढे जाण्याचं आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याचं ध्येय मनात ठेवून जगत आहेत. म्हणूनच मला वाटतं ही भाताची रोपं आपल्याला एक सुंदर संदेश देत आहेत. परिस्थितीची कारणं देत बसू नका. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्याच परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा आणि जिथे आहात तिथे आपल्या कर्तृत्वाचं छोटंसं का होईना आपण साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न करा. कदाचित म्हणूनच ही रोपं इथे उगवली आहेत आणि कदाचित ही मुलं सुद्धा आपल्याला तेच सांगत असावीत. आमची परिस्थिती पाहू नका, आमची जिद्द पहा. या शाळेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अतिशय खडतर आहे. पावसाचं पाणी वाहून गेल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खोल गचके आणि मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. परिस्थिती अशी आहे की व्यवस्थित माणसालाही चालणं कठीण, तर मग टू व्हीलर आणि फोर व्हीलर या रस्त्यावर कशी जाणार. अशाच्या अवघड वाटेने आम्ही या दुर्गम भागात असलेल्या शाळेकडे निघालो होतो. या प्रवासात मनात एक वेगळीच उत्सुकता होती. या दुर्गम भागात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांचं जीवनमान नेमकं कसं असेल, त्यांच्या आई वडिलांचं राहणीमान कसं असेल, त्यांच्या रोजच्या आयुष्यात त्यांना नेमक्या कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची एक आतुरता मनात होती आणि याच उत्सुकतेपोटी आम्ही हा खडतर प्रवास टप्प्याटप्प्याने पार करत शाळेच्या दिशेने पुढे पुढे जात होतो. शाळा जर टिकवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, तिथल्या स्थानिक जे त्या मुलांचे पालक आहेत त्यांना रोजगार निर्मिती करणं. आणि आता मग ह्या दुर्गम भागात रोजगार काय असा प्रश्न तुम्हाला पडला तर अशा अनेक गोष्टी आहेत ह्या दुर्गम भागात. मित्रांनो, हे सह्याद्रीचं खोरं कुणाला रागेल पण मी खरं सांगतो, या भागात जर तुम्ही गाडीवरनं जरी फेरफटका मारला ना तर नंबर 1 पर्यटन होऊ शकतं. इतका जबरदस्त भाग आहे, इतका नैसर्गिक सभ्यतेने इतकी नैसर्गिक सभ्यता इतकी चांगली आहे, इतका भारी आहे ना की इथं अनेक गोष्टी करू शकतं जर करायचं म्हणलं तर टुरिझमसाठी. तर ह्या शाळा टिकवण्यासाठी त्या लोकांना अनेक छोटे मोठे व्यवसाय करता येतात. पण कसं आहे, बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे, मला सुद्धा माहिती आहे. पण तरी सुद्धा सांगतो, या भागात करण्यासारखे व्यवसाय भरपूर आहेत. म्हणजे थोडक्यात मधमाशा पालन होऊ शकतं, कुक्कुट पालन, मेंढी पालन, शेळी पालन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यटन. जर ह्या भागाचा चांगला अभ्यास केला, जसं रायगडावरचे गाईड बोलतायत ना त्या पद्धतीचं जर समजा पोरं ट्रेन केली तर इकडं रोडला ट्रॅफिक जाम होईल. इतका हा भाग भारी आहे. तर या गोष्टीचा सुद्धा विचार व्हावा. खाली कमेंट मध्ये मला नक्की सांगा, मी म्हणतोय ती बरोबर आहे का. नसेल, चुकीचं वाटत असेल तर नक्की खाली सांगा की नाही तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे. पण तर का फॅमिली बॅकग्राऊंड सुद्धा सांगतो तुम्हाला. मला 3 मुलं आहेत. मोठी मुलगी आहे एजी हायस्कूल दापोली या ठिकाणी शिक्षिका म्हणून काम करते. 2 नंबरचा मुलगा आहे तो नाशिकला वंदे भारत जी ट्रेन सध्या सुटलेला आहे त्याचा इंजिनचा सर्किटचं काम तो एकटा करत असतो. छोटा आहे तो खेडमध्ये मोबाईल दुरुस्तीचं काम आणि विक्रीचं काम करतो. काय नाव आहे तुमच्या मुलांचं? एक कविता महाले, मुलगा प्रमोद महाले, प्रवीण महाले. आडनाव ऐकताय ना तर का चालतात इथपर्यंत महाले किंवा महाले. दादानू आणि ताई, तुम्ही जिथून व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या वडिलांनी आजपर्यंत तुमच्यासाठी जो संघर्ष केलाय त्या साठी माझ्या कमेंट मध्ये फक्त 2 ओळी तुम्ही लिहा. कारण तुमच्या चेहऱ्यावरती हसू ठेवावं, तुमचं घर खेळत राहावं म्हणून हा वटवृक्ष आजही त्या ताकदीनं उभा आहे. आणि महाराजांच्या मावळ्यांच्या फॅमिलीतलं हे कुटुंब आहे आणि महाले आहेत सह्याद्रीच्या धनगर वस्तीतल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. ही लय महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आज 1 महिनाभर झालं मी शाळा शोधत होतो. अनेक शिक्षकांना संपर्क झाला, अनेक शिक्षकांना फोन केले. काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला, काही ठिकाणी मिळाला नाही. आमच्या मित्रांनी सुद्धा खूप सहकार्य केलं की तुम्ही या शाळेला जावा, तुम्ही त्या शाळेला जावा. तर सर्वांचं सुद्धा मनस्वी आभार. परंतु मित्रांनो, एम्प्लॉय याचा एम्प्लॉय म्हणून जगत असताना एक एकलकोंडा आयुष्य आहे एम्प्लॉय. म्हणजे एखाद्या आपला जिल्हा, आपला तालुका सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं, तिथं काम करायचं, तिथल्या सामाजिक जीवनात सहभागी व्हायचं नसतंय. माझ्यासारखा एखादा असतो की तिथल्या सामाजिक जीवनात सुद्धा सहभागी होतो. ज्यावेळेस अशा या दुर्गम भागात जाण्याची विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ व्यक्त केली त्यावेळेस साहजिकच आहे की लगेच प्रतिसाद मिळत नाही. परंतु आमचे सहकारी आहेत, त्यांनी माझ्या फक्त पोस्टवरती म्हणजे रिस्पॉन्स देणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, पण त्यांनी मदत केली. ती मदत करणारे आमचे सहकारी आहेत. आमचे सोबतचे संजय पवार, शिवानंद चौगुले आहेत, संदीप जाधव आहेत, पवन काटकर आहेत, त्यासोबतच आमच्या बावेगावचे उपसरपंच सिद्धेश्वर आगलावे आहेत. त्यांनी सुद्धा माझ्या नुसत्या व्हॉट्सअप पोस्टवरती मदत केली. आणि आमचे कोजनचे चीफ मॅनेजर जे आम्हाला कायम प्रेरणा देत असतात, मदत करत असतात, सहकार्य करत असतात, एक मार्गदर्शन करत असतात, आमचे राणे साहेब यांनी सुद्धा मदत केली. माझी जी तळमळ आहे, जे लोक कंपनीत काम करतात ना
त्यांच्या लक्षात येईल. श्रीकांत जाधव यांच्या इथं मी मुक्कामाला होतो आणि हे माझ्यासोबत आमचे सहकारी आहेत संतोष गमरे यांच्या सोबत इथं आता सध्याची आमची पायपीट आहेत चालू. मित्रांनो, जवळपास तास दीड तासाची खडतर पायपीट केल्यानंतर अखेर आम्हाला लांबून ती शाळा दिसली आणि खरं सांगतो त्या क्षणी मनाला एक वेगळाच आनंद झाला. कारण आतापर्यंत आपण या शाळेबद्दल जे काही ऐकलं होतं त्यावरून मनात एक वेगळीच कल्पना तयार झाली होती. सुरुवातीला समोर एक पडकी खोली दिसली. क्षणभर वाटलं हीच शाळा असेल का, पण त्या पडक्या खोलीच्या खाली गेल्यावर जे दिसलं ते खरंच समाधान देणार होतं. ही शाळा अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या अवस्थेत आहे. म्हणजे प्रश्न शाळेच्या भिंतीचा नाही, प्रश्न आहे या शाळेपर्यंत पोहोचण्याचा, इथल्या लोकांच्या जगण्याचा, रोजगाराचा आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पटसंख्येचा. आणि जसं जसं आम्ही शाळेच्या जवळ पोहोचत गेलो तसं तसं हा सगळा थकवा कुठच्या कुठं निघून गेला. कारण शाळेच्या दारात पोचताच्या चिमुकल्यांनी आमचं अतिशय प्रेमानं स्वागत केलं. शाळेत प्रवेश केल्यानंतर समोर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा दिसल्या आणि मला वाटलं शाळा म्हणजे फक्त 4 भिंतीची इमारत नाही, त्या 4 भिंतींच्या आत मुलांना कोणते विचार दिले जातात हे त्याहून महत्वाचं असतं. आज स्वातंत्र्याचा उत्सव आहे आणि त्या सोहळ्याची लगबग, त्यांची उत्सुकता या चिमुकल्यांच्या डोळ्यामध्ये, चेहऱ्यावरती सहज दिसत होती. त्या क्षणी जाणवलं दुर्गम भाग असला म्हणून स्वप्न दुर्गम नसतात. इथं आल्यानंतर सरांनी ड्रेस चेंज केला आणि झेंडावंदनची तयारी सुरू केली. तुम्ही पाहू शकता समोर सरांची लगबग चालू आहे. या रत्नागिरी जिल्ह्यात 2385 प्राथमिक शाळा आहेत आणि 2805 अंगणवाड्या आहेत. ही अधिकृत माहिती आहे. त्यातलीच ही एक अतिदुर्गम भागातली शाळा आहे. 5वी पर्यंत, 1ली ते 5वी पर्यंत एकच वर्ग आणि एकच शिक्षक, ते म्हणजे आपले महाले सर. शाळा मराठी माझी, शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी, शाळा मराठीवर, जशी लेक रामाय धरती या पोटीवर, जशी लेक रामाय धरती या पोटीवर. भारत माता की, भारत माता की, वंदे स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. जय जवान, जय किसान. वंदे भारत माता की, भारत माता की. एक काळ होता ही शाळा खूप गजबजलेली असायची, पण गेल्या 2-3 वर्षात ना ही हळूहळू पटसंख्या कमी होत चालली आणि आज ही शाळा घटका मोजते म्हणलं तरी काय हरकत नाही अशा कंडिशन मध्ये आहे. मित्रांनो, मोठमोठ्या शाळांमध्ये स्काउट गाईडच्या शिस्तबद्ध प्रभात फेऱ्या आपण पाहतो, पण इथे ना स्काउट गाईड ना मोठी गर्दी. दरी डोंगरांच्या वाटेवरून ही चिमुकली मुलं स्वातंत्र्याच्या घोषणा देत महापुरुषांचा जय जयकार करत पुढे निघाली होती. सर पुढे आणि ही 5ही मुले त्यांच्या मागे मागे चालत होती. यानंतर सरांनी अगदी साध्या सोप्या भाषेत या मुलांना आपल्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं याची गोष्ट सांगितली. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश आवकिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ध्वजाला सलामी देण्यात आली आणि त्यानंतर झालं राष्ट्रगीत. वस्तीवरची मोजकीच माणसं आणि बोटावर मोजण्या इतकी मुलं, पण देशप्रेम मात्र तितकंच मोठं. मेरा मुल्क मेरा देश मेरा ए वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, सबके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन. एक साथ राष्ट्रगीत के लिए तैयार. राष्ट्रगीत शुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलती तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाता, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, स्वातंत्र्य दिनाचा
राष्ट्रगीत संपल्यानंतर मुलांना वर्गात पाठवण्यात आलं आणि अशा साध्या पण मनाला भिडणाऱ्या वातावरणात या दुर्गम शाळेत स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. मगाशी म्हटलं की 8 दिवसापूर्वी श्रीखंडे सरांनी मला फोन केला होता की असं आहे. म्हटलं ठीक आहे. त्यांना मी सुरुवातीला म्हटलो की शाळा खूप अवघड आहे, चालायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो मला, तरी चालेल. तर ठीक आहे, तुमची इच्छाच आहे दर्या खोऱ्या बघण्याची. त्यानंतर वर्गामध्ये गेल्यानंतर सरांनी आमच्या सर्वांचं म्हणजे जमलेल्या ग्रामस्थांचं आणि माझ्यासोबत असलेल्या माझ्या सहकाऱ्यांचं सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले आणि त्यानंतर आम्ही आणलेले शालेय साहित्य वाटप, खाऊ वाटप असे कार्यक्रम झाले. गौरव गणेश अवकिरे. मोठं होऊन तुला काय व्हायचंय? पोलीस. वडील काय काम? असे बाहेर कुठे काम. रोज शाळेला येतो. पण 5 असण्याचं कारण काय? इतके विद्यार्थी कमी का झाले? विद्यार्थी कमी म्हणजे आता सर्व शहरात जायला लागले, इंग्लिश मॅडमला टाकायला लागली मुलं, त्यामुळं थोडं कमी झाले. स्वातंत्र्योत्सव साजरा केल्यानंतर सर्वात आवडीचा लहान मुलांचा कार्यक्रम ती म्हणजे खाऊ वाटप. तो खाऊ वाटप आता होत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून खाऊ दिलेला आहे. तो खाऊ वाटप ग्रामपंचायतच्या वतीने दिलेला खाऊ वाटप, सर्व खाऊ वाटप आता करत आहे मुलांच्या. आम्ही सुद्धा शाळेत होतो त्यावेळेस या क्षणाच्या आतुरतेने वाट बघा. दर्शना कसा म्हणून. तुला कुठला विषय आवडतो? गणित. गणित आवडतो. रोज शाळेत येते? रवीना पांढरून जानकर. रोज शाळेत येते तू? कुठला विषय आवडतो? मराठी. तुझं नाव सांग. गौरव गणेश अवकिरे. तू शाळेत येते किती वेळा? अर्धा तास रोज शाळेत येतो. तुला कुठला विषय आवडतो? गणित. गणित आवडतो. मोठं झाल्यावर तुला काय बनतो? शिपाई. या शाळेत जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते देशाचं भविष्य आहे आणि यांच्याकडे प्रचंड जिद्द आहे. रोज शाळेत येतात आणि शिकण्याची जिद्द आहे. साहजिकच पुढे चालून हे देशाचं नेतृत्व करू शकतात, देशाला एक वेगळ्या उंचीवरती नेऊ शकतात. परंतु त्यांच्यासाठी शाळा टिकणं महत्वाचं आहे. मला सांग, तुला जर या शाळेसाठी काय मागायचं असेल तर तू काय मागशील? आम्हाला स्वच्छ पाणी प्यायला. पाणी नाही प्यायला इथं? नाही. कुठून आणता मग पाणी? पोखरेवाडीत. विहिरीवरून आणता. मित्रांनो, मुलांसोबत संवाद साधून आम्ही वर्गाबाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर या शाळेच्या पोर्चमधून खाली नजर टाकली तर समोर दिसतं ते खोपीशिरगाव धरणाचं अतिशय सुंदर दृश्य. इथून दिसणारे हे दृश्य तुम्ही पाहू शकता. खरंच इथे काही क्षण उभं राहिल्यानंतर खूप भारी वाटतं. रामचंद्र सखाराम अवकिरे. बघा सर, आमची अडचण अशी म्हणजे आम्ही दुर्गम भाग डोंगर भागामध्ये राहते वेळी आमची म्हणजे मोठी अडचण म्हणजे आम्हाला रस्त्यामुळे लय आडाय होतं. रस्त्यामुळे आम्ही काहीच कुठला काम करू शकत नाही. रस्त्यामुळे जरी आजारी आमचा माणूस पडलाय, जरी रात्रीच्या एखाद्या सापाने बी ढवस केली तरी आम्ही त्याला काही पर्व करू नको. गेल्या वर्षी इथं एक आमचा मुलगा असाच विकार झाला, त्याला नेता नेता अर्ध्या रस्त्यात त्याचा जीव गेला. ते बी कातड्या शाळेमध्ये गुरुजी होते, त्यांनी बी त्यांच्यासाठी प्रयत्न केला पण रात्रीच्या पोटामुळे काहीच करू शकत नाही. तेव्हा आम्ही रात्रीच्या पोटात काही घोंबड्याचा असं ते आपल्याला पाळणा करायला लागतो आणि त्या पाळण्यातनं मग ते खांद्यावर 4 गडी घेऊन जे त्यांना अडचणीच्या वाटेतनं मागे पुढे करून आम्हाला आमच्या ढोपरांना वगैरे असा मार लागून तरी पण त्यांना आम्ही ते तसले वाटेतनं काढावं. तेव्हा कृपया मायबाप आपला सरकार ह्याने मायबापाने आपल्या ह्या रस्त्याचा तेवढा आणि आमचे तेवढा आमचं काळ तेवढं त्यांनी सरकारनं दुपावं आणि त्याच्यासाठी लक्ष सरकारनं करावं. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्यावेळेस आमच्या घरामध्ये एखादा पेशंट असतो तर त्याला वाचवण्यासाठी या खालच्या शहरात राहणाऱ्या गावात राहणाऱ्या लोकांशी कनेक्ट राहावं, ती लोक वाचावी, त्यांना आरोग्याच्या जी सुविधा आहे त्या मिळाव्यासाठी त्यांना रस्ता हवा आहे. जे मुद्दा मांडलाय ते खूप भावनिक आहे. तुम्ही विचार करू शकता की खरंच रस्ता किती महत्वाचा आहे. झेंड्याला सलाम करून पावलांनी घर गाठलं, डोळ्यांत नवी स्वप्न घेऊन लेकरांनी शाळेला मागे टाकलं. डोंगर वाटेवर उमटली त्यांच्या छोट्या पावलांची चाहुल. आजचा हा निरोपच उद्याच्या स्वप्नांची असेल नवी सुरुवात. मित्रांनो, शाळेचा आणि या विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन आपण आता अवकिरेवाडीत चाललेलो आहोत. कारण अवकिरेवाडीत इथलं या विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ते कसे राहतात, त्यांची घरं कशी आहेत किंवा ते आज सध्या काय काम चालू आहे हे तुम्हाला मी दाखवतो. तर माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा.
मित्रांनो, सोयाबीन असेल, ज्वारी असेल, मका असेल, ही पिकं छोटी असताना कांदे असतील, त्यामध्ये ज्यावेळेस आपण तण आलं ना त्यावेळेस आपण खुरपणी करतो. ज्यावेळेस भात शेती होती त्याच्यामध्ये सुद्धा गवत येतं. त्या गवत काढणीला बेननी म्हणतात. बेननी, ती बेननी कशी करतात ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, मी आता त्यातनं चलतोय. ही भात शेती आहे. ही पाठीमागं माझ्या प्रशस्त असं तुम्ही कोकणी ढंगाचं घर तुम्ही पाहू शकता. आणि ह्या साईडला पूर्ण भात शेती आहे अशी. आणि तिथं ती बेननी करायला चालू आहे. तुम्हाला बेननी दाखवतो मी. बेननी. डोंगर दऱ्या कड्या कपारी निसर्गाच्या सानिध्यात टप्प्याटप्प्याची भात शेती फुलते शेतकऱ्यांच्या कष्टात. मातीशी नातं, घामाशी मैत्री, जगण्याची अनोखी कहाणी. या रानमातीत उगवतोय अन्नदाता, जिद्दीची हिरवी निशाणी. मित्रांनो, हे शेतकऱ्याचं छोटस घर आहे. मोठा बंगला नाही, आलिशान घर नाही, पण या छोट्याशा घरामध्ये अशी एक सुविधा आहे जे मोठ्या हायपाय बंगल्यामध्ये पाहायला मिळते. चला तुम्हाला दाखवतो नेमके काय आहे. हे बघा, मोठे मोठे लक्झरी विले असतात, म्हणजे बंगले असतात जे बर्फाळ प्रदेशातील. त्या घरात एक फायर प्लेस म्हणून कोपरा असतो जे घराला पूर्ण उब देतो. ही कोकणात आहे मी सध्या, मी कुठल्या बर्फाळ प्रदेशात नाही, पण तिथे ही अशी शेकोटी पेटलेली असते कायम. ही घराला उब देण्यासाठी नाही, पण इथं कारण पाऊस जास्त असतो, त्या कपड्याला उब मिळावी म्हणून लावलेले आहे. अशा पद्धतीनं जुगाड केलेला आहे. आणि हे घर आहे आमच्या मित्राचं. मित्रांनो, हे काय माहितीये का, हा आहे चवेनीचा कोका. पण मी तुम्हाला आपल्या भाषेत सांगतो, हे केळीचं फुल आहे, गावठी केळीचं. आणि ह्याची भाजी केली जाते कोकणात. बघा, ती मस्त आहे, एकदम कमळासारखं वाटतंय ना. चवेनीचा कोका. शेतीपूरक व्यवसायाचे स्त्रोत आहेत. जनावर झालं, कोंबड्या झालं, नांगर, शेती नांगर पूर्ण लाकडे आहे बघा. आणि ही पाऊस उन्हाळ्यातच ही लाकडाची सोय करून ठेवली जाते, कारण पूर्ण पावसाळ्यात लाकडावरती अवलंबून असतो. ही घरातून मी दाखवतोय तुम्हाला. हे दिसणारं विलोभनीय दृश्य वाटतंय ना, मेघालय आसाममध्ये आहे. ज्यासाठी इथं आलोय ना मी, ते तुम्हाला दाखवतो. भात शेतीतलं गवत कसं काढतात ते दाखवतो. बेननी म्हणतात त्याला. चला तुम्हाला दाखवतो. बेननी करतायत इथं शेतकरी. दाखवतो तुम्हाला. ह्याच्यावरून चलतोय मी. आपल्या इथं बांध म्हणते त्याला, पण इथलं बांध छोटा येतं आणि टप्पे आहेत त्याला, त्यामुळे घसरून पडायची शक्यता आहे. बघा किती खोल आहे. चालू आहे. काय दगडान रचलंय का वर? भिंतीचं गवत प्लस त्या भात शेतीतलं गवत काढायला चालू आहे. काय नाव मामा तुमचं? तुकाराम कोकरे. तुम्ही घरच्या घरी काढता का की रोजानं लावलेत कोणाला? मित्रांनो, या समोरच्या काकींना मी सहज विचारलं, तुम्ही हे काम सर्व घरच्या घरीच करता का, रोजानं माणसं लावतो? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर खरंच मनाला चटका लावणार होतं. त्या म्हणाल्या, इथं वाडीत सगळी माणसं बाहेर गावी गेली आहेत, आता मोजकीच माणसं उरली आहेत, बाहेरून रोज माणसं कुठून आणायची, आम्ही घरच्या घरीच सगळं करतो. हे उत्तर ऐकल्यानंतर जाणवलं, या दुर्गम वाड्या वस्त्यामधून लोकांचं स्थलांतर किती मोठ्या प्रमाणावर झालं आहे. तुटपुंजा सोयी सुविधा, रोजगारांच्या मर्यादित संधी आणि दैनंदिन जीवनातील अडचणी यामुळे अनेक कुटुंब शहराकडे वळले आहेत. माझ्यासोबत ही छोटे दोन मुलं आहेत. त्यांच्यासोबत मी ही रान सोडवतोय. तू काम करायला मजा वाटते? होय. होय. शाळा कोण शिकायची? शाळेत पण जातो. शाळेत जातो? होय. कितीला आहे तू? तिसरी. तू शाळेत जाते? तू शाळेत होती ना मग? होय सर. कपडे बदलून आलेले की शाळेत कामाला? हे बघा, ती शाळेत होती. घरी कोण नाही? तुला शेतात बरं वाटतंय का शहरात बरं वाटतंय? शेतात. शहरात नाही जाऊ वाटत तुला? नाही. कसल्या स्कूल बस मध्ये बसून शाळेला जाऊ वाटतंय ना? इथं चालत जायला शाळेला नका कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? बघा, शहरातल्या माणसाला तुमची लक्झरियस लाईफ तुम्हाला लाभ हो. कारण आमची ही खेडोपाडी ग्रामीण दुर्गम भागात असणारे जे मुलं आहेत त्यांना हेच स्वर्ग सुख आहे. भात लागणी झाल्यानंतर हा परिसर असा हिरवागार आणि सुंदर दिसतो. मी ज्या ठिकाणी भात लागणी केली होती ते ठिकाण मात्र वेगळं आहे. फक्त ठिकाण वेगळं, पण निसर्ग, वातावरण आणि ही हिरवाई अगदी तशीच आहे. आणि तुम्हाला भात लागणीचा तो आधीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, नक्की जाऊन पहा. भात लागणी पासून ते भात शेती हिरवीगार होईपर्यंतचा हा सुंदर प्रवास तुम्हाला नक्की आवडेल. आणि अशा वातावरणात काही क्षण उभं राहिलं की शहराच्या गोंगाटापासून आपण किती दूर आलोय याची जाणीव होते. कुठली पाईपलाईन नाही, तर हे झऱ्याचं पाणी
पाणी फक्त झऱ्यावरती पाईप टाकून वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलंय. हे बघा पाण्याला प्रेशर, झऱ्याचं पाणी आहे. ही कुठे किंवा कुठली योजना नाही. मित्रांनो, या वाडीतल्या शाळेचा आणि इथल्या माणसांचा निरोप घेत घेत आम्ही हळूहळू वाडीच्या बाहेर पडत होतो. वाटेत कोणी आपली गाय राखताना दिसत होतं, कोणी शेतीची कामं करत होतं, तर कोणी आपल्या रोजच्या कामामध्ये व्यस्त होतं. पण आम्ही तिथून जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कुतूहल दिसत होतं, कारण या दुर्गम वाडीत कोणीतरी बाहेरून आलं होतं, आपल्याशी थांबून बोलत होतं, आपुलकीनं विचारपूस करत होतं. आणि खरं सांगायचं तर त्यांची ही साधी मनापासूनची आपुलकी मला खूप भावली. मला तर हा परिसर पहिल्यापासूनच खूप आवडला होता. इथला निसर्ग, इथली माणसं आणि त्यांचं साधं जगणं हे सगळं मनात कुठेतरी घर करून गेलं होतं. पण शेवटी निरोपाची वेळ आलीच. हळूहळू मागे वळून या वाडीला पाहत इथल्या माणसांना मनापासून निरोप देत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. भावनिक क्षण होता तो म्हणजे या चिमुकलेने आम्हाला जाताना शेवटचा टाटा बाय बाय केला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या भागात ही अशी एखादी शाळा, एखादी वाडी, एखादं गाव किंवा एखादं असं ठिकाण असेल ज्याची गोष्ट जगासमोर यायला हवी असं तुम्हाला वाटत असेल तर मला नक्की संपर्क करा. कारण तुमच्या आजूबाजूलाही अशा अनेक गोष्टी असतील ज्या फक्त पाहण्यासारख्या नाही तर जगाला दाखवण्यासारख्या आहेत. मग इकडे वाघ फेक काय त्याची भीती वाटते. तुम्ही बघितला का? तुम्ही बघितला का? पण तर मित्रांनो, आपण ज्या कामानिमित्त आलो होतो, ज्या शाळेला भेट देण्यासाठी आलो होतो, त्या शाळेला भेट दिली. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल, कसा वाटला नक्की सांगा. आणि या विद्यार्थ्यांसाठी किंवा या ब्लॉग साठी एक चांगली सुंदर कमेंट द्या. जर तुम्हाला वाटत असेल की असंच पुढे सुद्धा आणखी वेगवेगळ्या शाळेला भेट द्यावी तर कमेंट करून नक्की सांगा. चला मग इथंच थांबूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.